शेरड राखायला गेल्यावर माझा एक जोडीदार, दोन जोडीदार. मी लहान, ती दोघं माझ्यापेक्षा मोठी. एक शंकर काळे आणि एक रावा चव्हाण. त्या दोघांचा मी लहान पण बॉस मी. मी जर म्हणलं ते रावा चव्हाण किंवा शंकर काळेला ती तिकडली जनावर हाणणार, माझ्यापेक्षा मोठी होती, त्याला हाणावरच लागत होती जनावर. आता सध्या पण आहे ती काय आम्ही माझ्यापेक्षा थोडी मोठी आहे ती. आणि शंकरला जर म्हणलं शंकर ह्याला उद्याला घ्यायचं नाही बरं, मिळवून घ्यायचं नाही म्हणलं का शंकरने राव्याने तिकडे जाणार सोडली का आम्ही इकडे जाणार सोडणार. राव्याचा बाप पहिलं ह्या रस्त्याला डांबरीला बाबळीलंय. मग ते रावा चव्हाणाचा बाप मैल खोली झाड सांभाळायला. शेंगा बाबळी शेंगा मेंढरवाली हे परगावनी येणार की आता काय शिवारगा आपल्या एकटा आहे का सगळेच. मग आता जनावरला चारायसाठी प्रत्येक जण येणार करणार. मग आम्ही काय करणार, ह्याचा बाप मैल खोली आहे, फाट पाडायला आम्ही भेणार नाही ना कोणाला. फाट पाडायला भेणार नाही. ही रस्त्याची बाबा जाधव मरोड्याचं हे ते येणार, आमचे कुऱ्हाडी रोज घेऊन जाणार. आणि आम्ही सकाळपर्यंत सांगणार ती कुऱ्हाडी तेवढ्या अमुक अमक्या नेले ते तेवढ्या कुऱ्हाडी घेऊन या. परत दुसऱ्या दिवशी आम्हाला कुऱ्हाड्या आलेल्या आहेत. असं आमचं रोज ठरलेलंच. बाबळीचे फाटा आम्ही पाडणार, मैल खोली आम्हाला धरणार. आणि तेव्हा ते महिंद्राच्या आकुड जेपा होत्या त्या साहेबाशींच्या, आकुड कांडक. ती साहेब तसली गाडी दिसली म्हणलं त्याला वरच थांब म्हणायचं, फाटा काय पाडू नको म्हणायचं. आणि आपण जनावराकडे ध्यान द्यायचं नाही, रस्त्याकडे हात बांधून उभा राहायचं. असं करणार आम्ही पूर्ण सीझन काढणार. आणि जर आपल्याला वाटलं ह्या बाबळ्या शेंगा जादा द्या तर जनावरवाल्याला बहुतेक बरेच जणांना सांगणार ते आम्ही झाडं घेतलीच बरं का, एवढी रुपये तर दिलेला नसायचं आम्ही. इकडं तुम्ही आणायची नाही द्या. मग ती आता परगावून आलेले नाही हो मालक म्हणायचे आम्हाला, नाही हो मालक आम्ही कशाला येतो. म्हणजे परगावून आलेल्यामुळे ते आपल्याला म्हणजे मान देत नाही हो म्हणायचे, आम्ही कशाला येतोय म्हणायचे. त्यांना काय माहित पण नसायचं, माहित बी नसायचं. त्यांना माहित असायचं की ती बापू मेटकरी मंगळवारचा तीच सौदा घ्यायचा होते जा निलाव घ्यायचा बाबळाशींचा. तीन पुन्हा आता समजा माझी एक 50 जनावर आहे, 50 जनावरला एक 500 रुपये, हे असं तसं 2 रुपये मेंढीला, 3 रुपये मेंढीला, असं करून ती जनावरावर पैसे काढायचे. आपण अंदाजेच सांगायचं बाबा माझी एवढी येते तेवढी येते म्हणून. ती झालं. पुन्हा ती झालं नाही तोपर्यंत आखाड श्रावण आला. श्रावण महिन्यात कोल्हापूरवाली यायची. कोल्हापूरवाल्याची तर एवढी गंमत आम्ही करायचो. ती रावा चव्हाण मी काय करायचो, आमची त्याची मेंढर माझी शेरड कमी नव्हती, माझ्या शेळ्या चांगल्या होत्या. शेळ्या म्हणजे गाढवासारख्या सगळ्या शेळ्या होत्या. ती 40 शेळ्या 50 शेळी होती आमच्या वडिलांना पाळलेली.